गुड मॉर्निंग, शुभप्रभात सर्वांना। सकाळ सकाळ मी रिक्षाने निघालेलो आहे। तर तुम्हा सर्वांना समजलं असेल थंबनेल बघितल्यानंतर, तर मी आज चाललेलो आहे मुंबईला। तर मित्रांनी प्लॅनिंग केलेलं आहे फिरायला जायचं, तर वन डे ट्रिप आहे। तर बघूया, मित्राला मी घेतलेलं आहे, पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं आहे। तर आता आम्ही चाललेलो आहे ट्रॅव्हल्सने मुंबईला। तर बघा, ट्रॅव्हल्स मला मिळालेले आहे। तर 200 रुपये तिकीट घेतलं त्यांनी, आम्ही बार्गेनिंग थोडंसं केलं। तर बघा, आम्ही लगेचच बसलो आणि लगेचच बस जेवायला थांबलेली आहे। आय थिंक भरपूर लांबून आलेले असेल। तर बघा, आता आम्ही तर अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहे लोणावळ्यामध्ये आणि जेवायला पण खूपच वेळ थांबलेले आहे। आम्हाला वाटलं की लगेचच जाईल, पण आम्ही तोपर्यंत मग टाइमपासच करत बसलो, काहीतरी फोटो वगैरे काढत, व्हिडिओ वगैरे करत। तर बघा, आता बस चाललेली आहे, बसमध्ये आलेलो आहे आम्ही। बघा, 200 रुपयामध्ये बघा वाशी स्टेशनला जाणार आहे। वाशी जे आपलं ब्रिज आहे तिथं तर उतरणार आहे। तर मुंबईमध्ये आम्ही आता पोहोचलेलो आहे बऱ्यापैकी, नवी मुंबईमध्ये। तर बघू शकता ट्रॅफिक मुंबईचं तुम्हाला लक्षात आलं। आणि थोडं पुढं आल्यानंतर बघा, इथे एक मंदिर दिसलेलं आहे मला, त्याचं पण मी व्हिडिओ शूट केलेला आहे। तर इतकं मस्त गोल्डन दिसत होतं, लाइटिंग वगैरे आतून असल्यामुळं ना, तर ते जाताना पूर्ण सगळं ब्लॅक दिसतं आणि तिथं बघा किती मस्त दिसतंय। तर बघू शकता, हे कोणतं मंदिर आहे कमेंट करा कोणाला माहीत असेल तर। लगेचच आपण थोडंसं पुढं आलो ना, तर लगेचच आपल्याला स्टेडियम लागतं। तर बघा, हायवेच्या बाजूलाच आहे, पूर्ण लाईट्स वगैरे चालू असतात। तर स्टेडियम आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माहीतच असेल मोठे मोठे हॉटेल्स असतात। तर हे बघा, हे मोठं हॉटेल आहे, तर कोणतं आहे मला माहीत नाही आहे। तर आतमध्ये बघा, आता काही लोक झोपलेले आहेत, तर मला पण झोप लागलेली, चेहरा बघा कसा झालेला आहे। तर आम्हाला 200 रुपयामध्ये ॲक्च्युली 350 रुपये म्हणत होता। तर बघा, 200 रुपयामध्ये चांगली बस भेटली, कारण आम्ही तिथं बार्गेनिंग इतकी केली की तो बरोबर म्हणला की चला। तर मुंबईमध्ये आतमध्ये आल्या आल्या लगेचच लोकल्स दिसू लागलेले आहेत। तर बघू शकता लोकल चाललेले आहे। तर इथे एक मंदिर मला दिसलं, कोणतं मंदिर आहे हे पण नाही लक्षात आलं, पण तिथं यात्रा वगैरे भरलेली। तर मुंबई आहे म्हटल्यानंतर बघा, ट्रॅफिक आणि जाम सगळं झालेलं आहे। तर आता आम्ही उतरलेलो आहे वाशी स्टेशनला, तर म्हणजे वाशी ब्रिजला उतरलेलो, तिथं आम्ही थोडंसं स्टेशनला चाललेलो आहे। आणि आता स्टेशनवरून आम्ही जाणार आहे डायरेक्टली मित्राच्या स्टेशनवरती। आता जो मित्र राहतो ना, तर त्याचा फ्लॅट आहे, तर त्या फ्लॅटवरती आम्ही मुक्काम करणार आहे। आणि तुमच्या घरी कोण नाही बसत? तर मुंबईची खासियत बघा, इथं आल्यानंतर आपण पण फास्ट होऊन जातो, किती स्लो माणूस असला तरी फास्ट होतो, कारण प्रत्येकजण प्रत्येकाकडे बघून आपल्याला फास्टच वाटतं। तर बाहेर आम्ही आलेलो स्टेशनच्या, तर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं खायचं सगळं आहे। काही IT पार्क्स पण तिथं आहेत, तर तिथं काही कंपनी आहेत, मित्राची पण कंपनी आहे का इथंच आहे। तर आम्ही आता थोडंसं खाऊन म्हणजे नाश्ता वगैरे करून आलेलो, पण आता इथं आल्यानंतर रात्रीचं जे जेवण आहे ते करावं लागणार आहे। तर आम्ही जेवण वगैरे करून बसलेलो आहे। तर त्याच्यानंतर आमचा प्रवास पुढचा चालू झालेला आहे। थोडंसं आम्हाला अजून पुढं जायचं आहे पुढच्या स्टेशनला। त्याच्यानंतर आता मी स्टेशनला बघा वाट बघत बसलेलो आहे। तर आय थिंक ही शेवटच्या लोकल आहेत, लोक पण बघा खूप कमी आहेत। आय थिंक पुढं गेल्यानंतर पण गर्दी वाढू शकते, आत्ता तर लोक कमी आहेत, आम्हाला तर गुड मॉर्निंग मंडळी। तर आता मी स्टार्ट करतोय ब्लॉग, कारण संध्याकाळची झोप घेतलेली आहे। तर बघा डोळे कसे झालेले आहेत माझे, झोप झालेली नाही ट्रॅव्हल्समध्ये। तर आता आम्ही चाललेलो आहे CST स्टेशनला, म्हणजे लास्ट स्टॉप आहे ह्या ट्रेनचा। तर आता बघा वाशी आलेला आहे, वाशीवरून आम्ही चाललेलो आहे, कारण ॲक्च्युली काल रात्री इथंच राहणार होतो, पण दुसऱ्या मित्राकडं आम्ही राहिलेलो आहे। तर बघा, मुंबईची गर्दी परत स्टार्ट झालेली आहे। सकाळ झाली का चालू लोकांची गर्दी, तरी गर्दी मला थोडीशी कमीच वाटते, कारण की सॅटर्डे संडे असल्यामुळे मला वाटतं की गर्दी कमी असेल, कारण ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते ह्याच वेळेला। तर बघा, परत आम्ही त्या स्टेशनवरती रात्री जिथं उतरलो तिथं आलेलो आहे, परत एका मित्राकडे आलेलो आहे, त्याला भेटलेलो आहे, आवरलेलं आहे, आणि त्याच्यानंतर रिक्षानं आम्ही चाललेलो आहे पुढच्या स्टेशनला। म्हणजे ते जसं सांगणार आहे त्या पद्धतीनं आम्ही जाणार आहे, कारण हे लोकलचं टायमिंग वगैरे एवढं काय लक्षात येत नाही, कारण तो मित्र जो आहे तो बरोबर तर आता आम्ही उतरत आहोत। बघा, गर्दी तशी कमीच दिसते मला, कारण दरवेळेला येतो त्यावेळेला खूपच गर्दी असायची, नॉर्मल गर्दी आहे। आणि हे आहे CST स्टेशन। CST स्टेशनला तर तुम्हाला माहीत आहे की किती गर्दी असते, तर आता सध्या तरी गर्दी काहीच नाही आहे।
तर बघा आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे, तर तिथून आय थिंक बस आहे. तर बघा हे आउटसाईड जो लुक आहे ते एकदम जुन्या बिल्डिंग वगैरे जे आहेत ते किती मस्त आहेत. तर इथं उभं राहून आम्ही खूप सारे फोटो काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही चाललेलो आहे पुढं, कारण पुढं गेल्यानंतर आय थिंक बसनं जायचं आहे. तर आता आपण जात आहे बस स्टॉपवरती. तिथं बघा लाईन आहे. मुंबई म्हटल्यानंतर लाईन ही फिक्सच आहे. तर डबल डेकन बस जी आहे ती बघा बेस्टची. तर किती भारी वाटतं ॲक्च्युली. ह्याच्यामध्ये कधी बसलेलोच नाही डबल डेकनमध्ये. तर ह्या वेळेस बघूया आपलं नशीब काय आहे. तर डबल डेकनमध्ये आमचं नशीब आहे. तर आम्ही वरच्या मजल्यावरती बसलेलो आहे. आपण बॉलिवूडचे मूव्ही किंवा कोणतेही मूव्ही बघतो आपले, तर त्याच्यामध्ये बघा जे कोर्ट वगैरे दाखवलं जातं, तर मला वाटतं अशाच पद्धतीने दाखवलं जातं. मी मित्राला विचारलं तर तो बोलला की हेच आहे आय थिंक, असं पण दाखवतात. तर आता आम्ही उतरलेलो आहे. तर बघा डबल डेकनमध्ये मज्जा आली एकदम बसून. तर आता आम्ही आलेलो आहे. तर जे जहाज आहे ज्याच्यातून आपण जाणार आहोत पुढे अलिबागला, तर त्याचं आपण तिकीट काढणार आहोत. तर याचं जे मिनिमम तिकीट आहे तर आम्ही इथं 200 रुपये दिलेले आहेत. इथं बघा हॉटेल्स वगैरे आणि गर्दी खूप आहे इथं, कारण हा जो आहे तिथं खूप टुरिस्ट येतात. तर इथं सगळं स्वस्त भेटतं, म्हणजे गॉगल्स असतील, त्याच्यानंतर टी शर्ट्स असतील, बेल्ट असतील, म्हणजे सगळे ॲक्सेसरीज तुम्हाला जेंट्स बॉईज सर्वांच्या एकदम स्वस्तात भेटतात. तर आम्ही इथं थोडंसं चेकआउट केलेलं आहे. तर आता इथं बघा गेट ऑफ इंडिया आहे आणि सगळ्यात आपलं आवडतं हॉटेल ताज हॉटेल. तर आता आम्ही चाललेलो आहे स्टेशनला, म्हणजे पोर्ट वगैरे जे असतं तिथं जहाज इथे. तर इथं आय थिंक गडबड झालेली आहे, कारण खूपच आम्हाला लेट झालेला आहे इथं फोटो काढण्यामध्ये. तर तरीही मित्र म्हणतोय फोटोज काढूया, तर त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे लवकर चला लवकर चला. तर आम्ही चाललेलो आहे. बघा ऑलरेडी माणसं येऊन बसलेले आहेत. आय थिंक आम्हीच राहिलेलो मला वाटतं. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये पण खूप सारी गर्दी आहे. तुम्ही जर कोणी प्लॅन करत असाल CST वरून, म्हणजे मुंबईमधून अलिबागला बोटिंग किंवा जहाजमधून जाणार असाल, तर त्यावेळेला एक काळजी घ्यायची आहे की जितकं महाग असेल तिकीट तितकं घ्या, कारण तेवढी बोट जहाज चांगली असते, क्वालिटी असते. कारण असे पण किस्से झालेले आहेत. असं पण झालेलं आहे की जास्त म्हणजे लाटा वगैरे आल्यानंतर ती बोट इकडे तिकडं झालेली आहे आणि भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत मी बघितलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही चांगल्या बोट ज्या आहेत त्या जहाज आहेत त्याच्यामध्ये आलेलो आहे. 250 रुपये दिलेले आहेत फायनली. तर बघू शकता एक चाललेलं आहे जहाज आमच्या आधीच. तर हे असं म्हणजे जसं बस असतं ना तसंच इथं चालू असतं दिवसभर. तर ही जाती तिथं जाऊन थांबते अलिबागच्या पोर्टला आणि म्हणजे हे कंटिन्युअसली चालूच असतं. तिकडून येते इकडून जाते असं. किती छान बघा व्ह्यू दिसतोय आपल्या ताज हॉटेलचा. तर टाटा जे आहेत ते गेलेले आहेत ते आपल्यातून, पण त्यांचं हॉटेल बघितल्यानंतर त्यांची आठवण होते, कारण माझे सर्वात आवडते व्यक्तिमत्व आहे. मला तर असं वाटतं की भविष्यात कधी आपण काय बिझनेस वगैरे किंवा ह्या क्षेत्रात जाईल तर बिझनेस करावा तर टाटांसारखाच करावा, कारण त्यांची माणुसकी बघा आणि त्यांचं बिझनेस करायची पद्धत बघा, किती छान पद्धतीने त्यांचं हॉटेल बघितल्यावर लगेच त्यांची आठवण होते. आता आम्ही खूप पुढं आलेलो आहे. तर बघू शकता समुंदर का पाणी, तर कसलं मस्त वाटतंय बघा. ॲक्च्युली जसं पुढं जाईल तसं बघा गेट ऑफ इंडिया आणि ताज कसं मस्त दिसतंय. तर तर आता आम्ही फ्रंट व्ह्यूला चाललेलो आहे, कारण फ्रंट व्ह्यूवरून बघण्यात मजाच खूप वेगळी असते. तर बघा आता आम्ही फ्रंट व्ह्यूला काय पाटील नमस्कार. मुंबईमध्ये स्वागत आहे. मुंबई फिरवा आम्हाला व्यवस्थित. बघा मुंबईमध्ये आलेलो आहे अशा तऱ्हेने. तर किती मस्त समुद्र आहे बघू शकता. एक नंबर पाणी आहे टकाटक. ओके रेकॉर्डिंग कर वाटतं. ओके जास्त काय पाहिजे. ड्रायव्हर कुठं असतो काय माहिती.
2 मिनिट बरोबर आहे का काय? हा बघ हा बघ हा बघ. कर की व्हिडिओ कॉल करू का व्हिडिओ कॉल? आता मी एकदम फायनल टोकावरती आलेलो आहे. तर इथून बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. कारण मला इथं व्हिडिओ करायचा होता आणि फोटो पण काढायचे होते, तर मला त्याच्यामुळे मी इथं आलेलो आहे. तर बघू शकता मंडळी कशा पद्धतीनं दिसत आहे व्ह्यू. तर एकदम फ्रंट व्ह्यू आहे. तर आता अजून पोहोचायला मला वाटतं की अर्धा तास आहे, त्याच्यामुळे मी इथं फोटो काढायला आलेलो आहे. आला 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 दुसरा पण आला. अरे बाप रे, भरपूर आले भरपूर आले. यस अरे बाप तुम्ही जर कोण येणार असाल, असं प्लॅनिंग असेल आणि असं जर बोटिंग किंवा जहाजमध्ये बसून तुम्ही अलिबागला जाणार असाल, तर तुम्ही आवश्यक खाऊ घेऊन या. कारण हे जे पक्षी आहेत ते खातात आणि त्यांना बघा कसं चारलं जातं. मी दाखवतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली असं हवेतूनच जर तुम्ही टाकलं तर ते कॅप्चर करतात आणि ते लगेच चोचमध्ये घेऊन खाऊन टाकतात. तर बघू शकता मंडळी. कुल चिकन कसलं भारी. जायचं तर फायनली आम्ही मंडळी आलेलो आहे अलिबाग पोर्टला. म्हणजे आता तिथं उतरणार आहोत. तर आता आपल्याला जायचं आहे. तर इथं बघू शकता काय काय केलेलं आहे, काय काय छोटी बेटा आहेत. तर आता इथं पोर्ट आहे, तर तिथं आम्ही उतरणार आहोत. तर आतमध्ये बघू शकता सर्व लोकांची गडबड चालू झालेली आहे. तर आत्तापर्यंत जागा नव्हती, तर आता हे उतरायला गडबड चालू झालेली आहे प्रत्येकाची. तर बघू शकता आता आम्ही उतरणार आहेत थोड्याच वेळामध्ये. तर मंडळी आता मी फायनली उतरलेलो आहे. आता ब्रिजवरून पलीकडे जायचं आहे, तिथून एक बस आहे. आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.